नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आजचा आपला लेसन असणार आहे एमपीएससीचा ग्रुप बी चा 2023 चा जो पेपर झाला त्याच्यामधील इंग्लिशचा पेपर कसा होता त्याचं सविस्तर विश्लेषण आजच्या लेसन मध्ये आपण करणार आहोत. परंतु पुढे जाण्याआधी स्वयं अकॅडमी पुणे यांनी इंग्लिश मराठीची ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्याकरता खास दिवाळीच्या मुहूर्तावरती आणलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पेपर 1 जो 100 मार्कांचा आहे 50+50 इंग्लिश आणि मराठी असं याला 50% जवळजवळ वेटेज आहे. आणि ही टेस्ट सिरीज जी आहे ती आपल्या सर्वांसाठी स्वयंच्या डिजिटल ऍप वरती अवेलेबल झालेली आहे. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. एवढंच नव्हे तर स्वयंचा टेलिफोन नंबर आणि टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. फक्त टेस्ट सिरीजच नव्हे तर एमपीएससीच्या इतर कोर्स बद्दलची व्यवस्थित माहिती आपल्याला तिथे मिळेल. आता ही जी टेस्ट सिरीज आहे ही काढण्यापाठीमागचं कारण असं आहे की 2 ते 3 वर्ष मागच्या आपण सलग बघत आहोत की एमपीएससीच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये बराचसा चेंज झालेला आहे. प्रश्न, त्याचे पर्याय देण्याची पद्धत आणि इव्हन खालचे आन्सर ऑप्शन्स हे बऱ्यापैकी बदललेले आहेत. त्या बदलांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा सराव कसा होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश कसे मिळेल हे लक्षात घेऊन ही या टेस्ट सिरीजची रचना केलेली आहे. पहिली जी टेस्ट सिरीज आहे ती सर्वांसाठी ओपन आहे, मोफत आहे. तुम्ही ऍप वरती जाऊ शकता, पहिली टेस्ट घेऊ शकता आणि त्याचं विश्लेषण मराठी आणि इंग्लिशचं व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं तिथं बघू शकता. त्यानंतर अत्यंत माफक दरामध्ये तुम्ही 5 टेस्ट सिरीज घेऊ शकता आणि प्रत्येकाचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे बघायला मिळेल. आणि हे विश्लेषण बघत असताना मला पूर्ण खात्री आहे की तुमचे सगळे मराठी इंग्लिशचे ग्रामर आणि व्होकॅब्युलरीवरची सगळी एक मोठी रिव्हिजनच तिथे होऊन जाईल. प्लस तुम्हाला हे पण लक्षात येईल की मला मार्क किती पडतात, माझं कुठं चुकतं, माझं कुठं बरोबर आहे. सो टेस्ट सिरीज आर ऑलवेज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग वाट कसली बघायची? स्वयंचं ऍप आत्ताच डाउनलोड करा आणि ही टेस्ट सिरीज सोडवायला सुरुवात करा. दिवाळी करूया मार्कांची, स्कोअरची आणि पोस्टची. सुरुवात करूया आजच्या एमपीएससी ग्रुप बी च्या 2023च्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेचं सविस्तर विश्लेषण. आपण वळूया आपल्या स्टडी स्क्रीनकडे. पहिला प्रश्न जो की 51वा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स. करेक्ट अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधून काढायचा या बोल्डचा. रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज काय? वाईज. वाईज म्हणजे शहाणा. त्याचा अपोजिट काय होणार? फुलिश. ओके. सिली. टिमिड. टिमिड हा बोल्डचा अपोजिट झाला. बोल्ड म्हणजे शूर, ऍडव्हेंचरस आणि टिमिड म्हणजे शाय, लाजाळू. लेझीचा अपोजिट होणार इंडस्ट्रियस. इंडस्ट्री पासून शब्दाला इंडस्ट्रियस म्हणजे कसा? कामसू किंवा ज्याला आपण ऍक्टिव्ह असं म्हणू तोही होतो. शार्पचा अपोजिट आहे ब्लंट. शार्प म्हणजे एकदम धारदार आणि ब्लंट म्हणजे निबर, काही नसणार आहे. ड्रॅब असंही म्हणतात त्याला, ड्रॅब. ओके. त्यानंतर चूज द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. आता प्रश्न वाचत असताना नेहमी लक्षात ठेवा की करेक्ट सेंटेन्स विचारलं का इनकरेक्ट विचारलंय. जोसेफ इज व्हेरी क्लेवर. जोसेफ सब्जेक्ट, इज, व्हर्ब. क्लेव्हर कुणाविषयी माहिती देतो? जोसेफ विषयी या नाऊन विषयी. नाऊन सब्जेक्टचं काम करतोय. सो दिस इज अन ऍडजेक्टिव्ह, विशेषण झाला. या ऍडजेक्टिव्ह विषयी किती क्लेव्हर आहे? व्हेरी क्लेव्हर. ऍडजेक्टिव्ह विषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण ऍडव्हर्ब असं म्हणतो. ऍडव्हर्ब पुन्हा माहिती देतो, लक्षात घ्या. ऍडव्हर्ब व्हर्ब विषयी माहिती देतो, ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह विषयी माहिती देतो आणि ऍडव्हर्ब आणखी एका ऍडव्हर्ब विषयी सुद्धा जादाची माहिती देतो. ओके. सो धिस सेंटेन्स इज करेक्ट. माय फादर इज अ फार्मर. माझे वडील एक शेतकरी आहेत. बरोबर आहे. कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लॉंग रन. कॅरेक्टर आणि लुक्स हे 2 सब्जेक्ट्स आहेत. या 2 सब्जेक्ट्सना जोडायचं काम अँड नॉटने केलेलं आहे. अँड नॉटने जेव्हा तुम्ही 2 सब्जेक्ट जोडता त्यावेळेस आपला व्हर्ब जो आहे तो फॉलो करणार पहिल्या नाऊनला. लक्षात येते का? बघा, अँड नॉट. ओके. कॅरेक्टर एकवचन आहे. लुक्स काय आहे? अनेक वचन आहे. मॅटर हे कसं आहे? अनेक वचनी आहे. मला कसं पाहिजे? एक वचनी पाहिजे. सो आय नीड मॅटर्स पाहिजे इथं. सो धिस सेंटेन्स रॉंग. व्हाईल वर्किंग विथ अदर्स. मी इतरांबरोबर काम करत असताना वी हॅव टू हेल्प ईच अदर. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. एक लक्षात घ्या, ईच अदर अँड वन अनदर हे काय आहेत? 2 रिसिप्रोकल प्रोनाउन आहेत. रिसिप्रोकल प्रोनाउन म्हणजे एकमेकांवरती कार्य करणारे. ईच अदर, मेड फॉर ईच अदर.
वाचलेला असेल पोस्टरवरती, मेड फॉर इच अदर, जिथे दोघांचाच उल्लेख असतो तिथे आपण इच अदरचा वापर करतो. वन अदर, दोनपेक्षा जास्त असतील तर करतो. वर्किंग विथ इच अदर म्हणजे इथे आपण जास्तीच्या लोकांचा उल्लेख केलाय, दोघांचं स्पेसिफिकेशन होत नाही, म्हणून इथं काय पाहिजे, वन अनदर पाहिजे. सो दिस इज रॉंग. मग माझे इनकरेक्ट कोण आहेत, सी आणि डी, हे माझे इनकरेक्ट आहेत, सी अँड डी. ऑप्शन 4. 53वा प्रश्न बघूया. फिल इन द ब्लँक्स. इट वॉज अ सिक्रेट, ह्याच्यातला प्रश्न आहे प्रेपोजिशन वरती आधारित. इट वॉज अ सिक्रेट डॅश माय पॅरेंट्स. पॅरेंट्स मीन्स मम अँड डॅड, मम्मी आणि पप्पा. ओके, दोघांचा स्पेसिफिक उल्लेख आहे म्हणून काय येणार, बिटवीन येणार. बिटवीन किती ऑप्शन्स मध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये. दुसरा गेला, पहिला एलिमिनेट झाला. डॅश हिज आंट, ही हॅज 6 अदर फिमेल रिलेशन्स. बिसाइड का बिसाइड्स, बघा बिसाइड म्हणजे च्या बाजूला आणि बिसाइड्स म्हणजे केवळ हेच नाही तर ते सुद्धा. बिसाइड्स हिज आंट्स, त्याच्या आंट व्यतिरिक्त ही हॅज 6 फिमेल अदर म्हणजे स्त्री रिलेशन्स होते. ओके, सो बिसाइड्स येणार इथं. ऍक्च्युअली चौथा आपला आन्सर बरोबर यायला पाहिजे. आता एक्सप्लेनेशन बघत आहोत आपण, पुढे जाऊया. लॉर्ड रॉसबेरी टूक हर डॅश डिनर, काय येणार, इन. टूक इन बरोबर घेऊन जाणे, ही फ्रेझल वर्ब आहे. कुठे घेऊन गेले, टू. पर्पज दाखवते, कशासाठी घेऊन गेले, फॉर डिनर, टू डिनर. ओके, सो इन आणि टू जिथे वेगवेगळं असेल त्याला आपण टिक मार्क करणार आहोत, हे येणार नाही. नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट सेंटेन्सेस, बरोबर सेंटेन्सेस आपल्याला शोधायचे. ही हॅज मेड क्वाईट अ फॉर्च्यून. क्वाईट अ फॉर्च्यून अगदी बरोबर आहे. बघा, मी एक केम्ब्रिजची ग्रामरची जी डिक्शनरी आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं क्वाईटचे सगळे उपयोग आपल्याला सांगितलेले आहेत. क्वाईट हे काय आहे, ऍडव्हर्ब आहे. ऍडव्हर्ब हा व्हर्बला क्वालिफाय करतो, परंतु इथं काय आहे, नाउनला सुद्धा क्वालिफाय करणाऱ्या फ्रेजेस असतात आणि त्या कशा प्रकारच्या असतात ते तुम्हाला खाली लिंकमध्ये गेल्यावरती दिसेल सगळं स्पष्टीकरण. ही मेड क्वाईट अ फॉर्च्यून, क्वाईट अ आणि प्लस नाऊन आला असेल तर त्याचा अर्थ होतो खूप, पुष्कळ, लक्षात येण्याजोगे असे. फॉर्च्यूनचा अर्थ काय होतो, संपत्ती, वेल्थ. त्याने पुष्कळ माया जमवली, संपत्ती जमवली. बरोबर आहे. शी सँग लास्ट नाईट ब्युटिफुली ऍट द कॉन्सर्ट. याच्यामध्ये सगळे ऍडव्हर्बियल्स वापरलेले आहेत आणि त्या ऍडव्हर्बियलचा एक सिक्वेन्स असतो की दोनपेक्षा जास्त ऍडव्हर्बियल्स एकत्र एका वाक्यात वापरले की काय सिक्वेन्स वापरायचा त्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे MPFTR. M फॉर मॅनर, कसा, कशी वगैरे. P फॉर प्लेस, कुठे झालं. F फॉर फ्रिक्वेन्सी, किती वेळा झालं. T फॉर टाइम अँड R फॉर रिझन किंवा पर्पज, हेतू किंवा कारण. ओके, आता इथे बघूया. शी सँग, कशी गायली, ब्युटिफुली. मॅनर पहिल्यांदा येणार. ओके, मॅनर पहिल्यांदा येणार. त्याच्यानंतर प्लेस, कुठे गायली, ऍट द कॉन्सर्ट दुसऱ्यांदा येणार आणि लास्ट नाईट टाइम दाखवते तिसऱ्यांदा येणार. हा सिक्वेन्स चुकलेल्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. यू गेव मी अ बिग शॉक आणि इथे एक्सक्लामेटरी वाक्य आहे. या संपूर्ण वाक्याचा अर्थच हा भावना दर्शवण्यासाठी, शॉक दर्शवण्यासाठी, तुमचं आश्चर्य दर्शवण्यासाठी केलेला आहे. सो दिस इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. तुम्ही म्हणाल की मॅडम वाक्याच्या सुरुवातीला इंटरजेक्शन नाही, हाऊ, व्हॉट यासारखे शब्द नाहीत, काही हरकत नाही, परंतु हे बरोबर सेंटेन्स आहे कारण रचना बरोबर आहे. कारण जो भाव त्याच्यामध्ये व्यक्त करायचा तो तर झालेलाच आहे आणि एक वाक्य म्हणून रचना पूर्ण बरोबर आहे. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, कुणाला, मला, ऑब्जेक्ट आहे, काय, डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, सगळी रचना बरोबर आहे. एक्सक्लामेशन दिलेलं आहे कारण अर्थाच्या दृष्टीने एक्सक्लामेटरी आहे. सो A and C आर करेक्ट. A and C, थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. 55. चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काय बघा, डज नॉट कन्सर्न मी. एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचे 2 भाग केलेले आहेत. सब्जेक्टचा एक भाग आणि प्रेडिकेटचा एक भाग, किंवा आपण असं म्हणूया की एक जो त्यातला क्लॉज आहे तो साईडला घेतलेला आहे. 2 क्लॉज आहेत या वाक्यामध्ये, एक क्लॉज बाजूला घेतलाय. व्हॉट ही हॅज डन डज नॉट कन्सर्न मी. व्हॉट हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. व्हॉट आहे म्हटल्यावरती प्रश्नार्थक वाक्य नाही कारण शेवटी प्रश्नचिन्ह नाही. ओके, सो हे साधंच वाक्य आहे परंतु हा आहे नाउन क्लॉज. आपल्याला माहिती आहे की नाउन क्लॉजची सुरुवात व्हॉटने होते आणि तो सब्जेक्टचं काम करतो, नाउनचं काम करतो नाउन क्लॉज. ओके,
व्हॉट ही हॅज डन. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे की सब्जेक्ट आणि व्हर्ब हा जो सिक्वेन्स आहे तो साध्या वाक्यात वापरतात. तो इथं वापरलाय का, सब्जेक्ट आहे, इथं व्ही आहे, म्हणजे हे बरोबर आहे. व्हॉट हॅज ही डन, इथं व्हर्ब सब्जेक्ट, डज ही व्हर्ब सब्जेक्ट, इथे डिड ही व्हर्ब सब्जेक्ट. या तिन्ही ठिकाणी क्वेश्चन किंवा प्रश्नार्थक वाक्याच्या रचना वापरलेल्या आहेत की ज्या व्हर्ब आणि सब्जेक्ट अशा असतात. सो सेकंड, फोर्थ अँड थर्ड आर रॉंग. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. 56 बघा, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. इफ यू कम, जर तू आलास, द बँक विल बी एबल टू हेल्प यू, तुला बँक मदत करेल. कम काय आहे, सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंटची जोडी इफ क्लॉज मध्ये कशाशी असते, सिंपल फ्युचरशी असते. तुम्ही जर एक साधं विधान, शक्य असलेलं विधान करत असाल तर. ओके, बरोबर सेंटेन्स आहे. हॅड आय नोन इट, हॅडच्या नंतर V3 ची रचना, हे आहे थर्ड कंडिशनल. जर मला माहित असलं असतं तर आय वुड हॅव कम टू यू, म्हणजे मॉडेलचं परफेक्शन आणि आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, V3 ची रचना. कम, केम, कम बरोबर आहे, परंतु इथे हॅव न घेतल्यामुळं ही रचना आहे, वाक्य चुकीचं आहे. अनलेस द फ्लड्स वेंट डाऊन वी शॅन्ट बी एबल टू ड्रॉप फूड पॅकेट्स. बघा, वेंट डाऊन सिंपल पास्ट आहे, त्याच्या जोडीला येणार शुडंट किंवा ऍटलिस्ट मला काय पाहिजे होतं, वुडंट तरी पाहिजे होतं, शॅन्ट येणार नाही. सो धिस इज रॉंग. मग माझं करेक्ट आन्सर कोणतं आहे, ओनली ए, ओनली ए फर्स्ट. 57 आय डू माय वर्क मायसेल्फ. मायसेल्फ हे एक प्रकारचं प्रोनाउन आहे. रिफ्लेक्झिव्ह आहे की एम्फॅटिक आहे, पर्सनल तर नाहीच नाही आणि रिलेटिव्ह पण नाही. रिलेटिव्ह मध्ये आपण दोन वाक्य किंवा वाक्यांश जोडून घेत असतो त्याच्याने. आय डू माय वर्क मायसेल्फ. आता रिफ्लेक्झिव्ह आणि एम्फॅटिक मध्ये फरक काय आहे, एम्फॅटिक हा जोर देण्यासाठी येतो, ओके, क्रिया मीच केलेली आहे, त्यानेच केलेली आहे हे सांगण्यासाठी. रिफ्लेक्झिव्ह हा नेहमी व्हर्बच्या नंतर लगेच येत असतो. आणि आणखी एक फरक म्हणजे रिफ्लेक्झिव्ह प्रोनाउन जर तुम्ही वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतो. एम्फॅटिक जरी तुम्ही काढून जरी टाकला तरी काही फरक पडत नाही. इथे बघूया, आय डू माय वर्क मायसेल्फ काढून टाका, आय डू माय वर्क, काही फरक पडत नाही वाक्याला, आणि हे काम माझं मीच केलंय, केवळ जोर देण्यासाठी कर्त्यावरती याचा वापर केलाय. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन, एम्फॅटिक, नॉट रिफ्लेक्झिव्ह. प्रेपोजिशनचं वाक्य आहे पुढचं, सोपं आहे. अ बॉय जम्प्ड द वेल. बाहेरून आत असेल, माध्यम जेव्हा आपण बदलतो त्यावेळेस इन टू चा वापर होतो. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. 59 आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स इन द गिव्हन सेंटेन्स. स्पोकावरती प्रश्न आलेला होता मागच्या काही 1-2 वर्षांमध्ये, तोच वेगळ्या पद्धतीने इथे विचारलेला आहे, लक्षपूर्वक पहा. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. ठीक आहे, आता इथे SPOAC हे सगळे काय आहेत, S फॉर सब्जेक्ट, P फॉर प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे कोण आणि सब्जेक्ट म्हणजे कोण, अगदी प्रायमरी लेवलची गोष्ट आहे. दे वाक्यातला जो कर्ता असतो तो सब्जेक्ट आणि उर्वरित जोही काही वाक्यांश आहे तो पूर्णपणे काय असतो, प्रेडिकेट असतो. हे क्लिअर झालं आपल्याला. आता ओ काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ए काय आहे, ऍडव्हर्बियल. ऍडव्हर्बियल 9 ते 10 प्रकारचे ऍडव्हर्बियल्स आहेत, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये प्लेस आहे, टाइम आहे, रिझन आहे, पर्पज आहे वगैरे. आता इथं बघूया, दे सब्जेक्ट आहे आणि सगळीकडे बघा SP हा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे हा उर्वरित जो वाक्यांश आहे तो पूर्ण प्रेडिकेट आहे आणि त्याच्या मधले भागात आपल्याला बघायचे. कॉल काय आहे, व्हर्ब आहे. मी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. दे कॉल मी, मी व्यक्ती आहे, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. द टेक्सास रेंजर. दे कॉल मी व्हॉट, आपण ऑब्जेक्टला प्रश्न केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं तो कॉम्प्लिमेंट आहे, त्यांनी ते मला टेक्सास रेंजर म्हणून बोलावतात, म्हणजे हा ऑब्जेक्टला कंप्लीट करण्याचं काम करतो, म्हणून दिस इज अ कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट शब्दच कंप्लीट पासून आलेला आहे की जो ऑब्जेक्टला कंप्लीट करतो. सो याच्यामध्ये काय आलं बघा, SP आणि मग काय पाहिजे मला, SPO ऑब्जेक्ट आलाय का, आलाय. ऍडव्हर्बियल आहे का, नाही. SPOC कॉम्प्लिमेंट आलेला आहे. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 60 आयडेंटिफाय द युनिट. स्पॉट द एररचा प्रश्न आहे. शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years. ओके, ती 3 वर्षे नर्स होती. 3 वर्षे कालखंड दिलेला आहे, त्यासाठी फॉर वापरलेला आहे, बरोबर आहे. हॅड बीन
पास्ट परफेक्ट आहे. अँड देन आणि मग नंतर शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन आणि नंतर तिला मेडिसिन शिकावं असं वाटलं. वॉन्ट्स कसा आहे? सिम्पल प्रेझेंट आहे. जेव्हा तुम्ही पास्ट परफेक्ट वापरता त्याच्या जोडीला प्रेझेंट असत नाही, त्याच्या जोडीला सिम्पल पास्ट असतो. त्यावेळेस मला इथं वॉन्ट्सच्या ऐवजी काय पाहिजे? वॉन्टेड पाहिजे. सो द एरर लाईज इन सेक्शन सी, दॅट इज नंबर 3. पुढचा एकदम सोपा आहे. चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. पंक्च्युएशन वरती आहे. अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. आता बघा, अकबर प्रॉपर नाउन, तानसेन प्रॉपर नाउन. कॅपिटल मध्ये पाहिजे होते तर इथं स्मॉल मध्ये दिलेत, डी निघून गेलाय. हा प्रश्नार्थक प्रकार आहे, प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नचिन्ह पाहिजे शेवटी, की जे ए मध्ये सुद्धा नाही आणि सी मध्ये सुद्धा नाही. सो एलिमिनेशन मध्ये डी, सी, ए निघून गेले, फक्त बी शिल्लक राहिला. अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. सगळं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 62, 62वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्सेस और सेंटेन्स फॉर. काय आहे निगेटिव्ह सेंटेन्स? वी ऍडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आम्ही ऍडमिट करतो की आम्ही एक फिल्म बघायला गेलो होतो. आता तुम्हाला कधीही निगेटिव्ह करत असताना एक लक्षात घ्या, तुमच्या लिहिण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये नॉट पाहिजे, नेव्हर पाहिजे, परंतु मूळ वाक्याचा अर्थ मात्र बदलला नाही पाहिजे. वी ऍडमिट, आता एक साधी गोष्ट घ्या, शी फॉरगॉट. ओके, ती विसरली. म्हणजेच काय? शी डिड नॉट रिमेंबर. तिला लक्षात आलं नाही किंवा तिला आठवलं नाही काय ते. तिला आठवलं नाही याचाच अर्थ ती विसरली. मी इथं डिड का घेतलं? कारण फॉरगॉट इज अ पास्ट टेन्स ऑफ फॉरगेट आणि नॉट. शी डिड नॉट रिमेंबर मीन्स शी फॉरगॉट. तसं ऍडमिटचं अपोजिट काय येतं? डिनाय. ऍडमिटला ऍडमिट येणार नाही, ऍडमिट येणार नाही, डिनाय, डिनाय. बरोबर आहे. वी डिनाय दॅट वी डिड नॉट गो टू सी अ फिल्म. वी डिनाय दॅट, हे येणार नाही अर्थाच्या दृष्टीनं. वी डू नॉट डिनाय, आम्ही नाकारत नाही दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आम्ही नाकारत नाही की आम्ही सिनेमा बघायला गेलो होतो. म्हणजेच आम्ही मान्य करतो, ऍडमिट करतो. कायम लक्षात ठेवा, निगेटिव्ह सेंटेन्सचं जेव्हा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन विचारलं जातं तेव्हा मूळ वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. डी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज नंबर 4. 63, शी गेव द बॉय अ बुक. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आपल्याला, एकदम सोपं आहे बघा. शी सब्जेक्ट, गेव व्हर्ब. पण आता थोडस एक काळजी घ्या. द बॉय काय आहे? ऑब्जेक्ट, आणि अ बुक हा पण ऑब्जेक्ट आहे. जेव्हा व्यक्ती ऑब्जेक्ट असते तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो आणि वस्तू ऑब्जेक्ट असते तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, कारण वस्तूवरती थेट डायरेक्ट क्रिया झालेली असते. बघूया, वाक्य आहे पॅसिव्ह मधलं, म्हणजे मला काय पाहिजे? वॉज गिवन पाहिजे. कोण गिवन? द बॉय वॉज गिवन अ बुक बाय हर. मुलाला पुस्तक दिले गेले, बरोबर आहे. द बॉय गेव अ बुक बाय हर, नाही, याला काय अर्थच नाही. अ बुक वॉज गिवन टू द बॉय बाय हर, बरोबर आहे. अ बुक हा पहिल्यांदा इकडे घेतलेला आहे आणि तिच्याकडून दिलं गेलं, बरोबर आहे. अ बुक वॉज गिवन टू हर बाय द बॉय, नाही, तिला पुस्तक दिले गेले नाही तर त्या मुलाला पुस्तक तिच्याकडून दिले गेले. सो डी इज रॉंग. ए अँड सी आर करेक्ट, दॅट इज इन नंबर 2. बघ, 64, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉयचं नाउन काय आहे? टू डिस्ट्रॉय म्हणजे काय? हा व्हर्ब झाला, नष्ट करणे, विनाश करणे. डिस्ट्रक्टिव्ह हा काय आहे? ऍडजेक्टिव्ह. एक साधीशी गोष्ट आहे, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह या वर्ड मध्ये TIV आहे पहा, म्हणजे जिथे तुम्ही TIV हे सफिक्स पाहाल ते ऍडजेक्टिव्ह आहे असं धरून चाला. सो दिस इज अन ऍडजेक्टिव्ह. डिस्ट्रक्ट इज अ व्हर्ब, हे व्हर्ब आहे. परत डिस्ट्रक्शन, TION ज्याचा एंड होतो ते सगळे नाउन असतात. डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश. डिस्ट्रक्टिंग हे ऍडजेक्टिव्ह पण होतं आणि ING रूपातलं व्हर्ब पण आहे. सो विच वन करेक्ट? सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. चलो, वन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. वन हु इज अ गुड जज ऑफ अन आर्ट. एखादी व्यक्ती साहित्य, कला याच्यातली चांगली जाणकार असते, त्याला काय म्हणायचं? खनस हा फ्रेंच शब्द आहे, त्यामुळे याचा उच्चार वेगळा आणि स्पेलिंग वेगळा. खनस असा उच्चार आहे. हायपोक्रेट म्हणजे ढोंगी, दांभिक, लबाड. पायोनियर, द वन हु इनिशिएट समथिंग इन अ फील्ड. एखाद्या फील्डमध्ये एखादी गोष्ट जो नव्याने सुरू करतो, पायोनियर असतो, म्हणजे जो पाया घालतो, दॅट इज पायोनियर. कार्टोग्राफी म्हणजे नकाशांचं रेखाटन करणाऱ्या व्यक्तीला कार्टोग्राफर म्हणतात. कनस मीन्स द वन हु इज अ व्हेरी गुड जज ऑफ आर्ट अँड लिटरेचर.
फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. 66. पुन्हा बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू टॉक्स मच विथ लिटिल सेन्स. लिटिल सेन्स मीन्स नो सेन्स. सेन्सलेसली जो बोलत राहतो त्या व्यक्तीला काय म्हणतात? वाचाळ. गॅरिलस, गव्हर्नमेंट, हा इटालियन भाषेतून आलेला शब्द आहे गव्हर्नमेंट. ह्याच्यातला अनेक शब्द गॉर्मे हा एक शब्द आहे. गव्हर्नमेंट हे सगळे जे शब्द आहेत ते ईटिंगशी रिलेटेड आहे. ज्या व्यक्तीला खाय प्यायला मौज मजा करायला आवडतं दॅट पर्सन इज कॉल्ड गव्हर्नमेंट. ओके. ग्रेगेरियस मीन्स सोशेबल, जी व्यक्ती मिळून मिसळून वागते दॅट इज फ्रेंडली पर्सन. गॅरेलिस मीन्स द वन हू टॉक्स टू मच, टॉकेटिव्ह पर्सन. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. 67. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. बघूया आपण. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी डॅश बाय देअर बॉसेस. बघा आता, ब्युरोक्रॅट्स जे अधिकारी असतात, सरकारी अधिकारी, त्यांना आपल्या पॉलिटिकल बॉसने प्रेशर आणलेला आवडत नाही. कुणीच प्रेशर आणलेला आवडत नाही. ऑप्शन दिले प्रेशर आणि प्रेशराइज्ड. बघा आता लक्ष द्या. टू बीच्या नंतर मला काय पाहिजे? V3चं रूप पाहिजे. V3 कुणाचा असतो? व्हर्बचा V3 असतो. अर्थातच व्हर्बचं तिसरं रूप ते पाहिजे. प्रेशर हा शब्द काय आहे? प्रेशर म्हणजे नाउन. याचा व्हर्ब काय? प्रेशराइज. ओके. किंवा झेड किंवा एस वापरू शकता. प्रेशराइज इथे केलेला आहे पहा. तिसरं रूप पाहिजे मला व्हर्बचं, ना की नाउनचं रूप पाहिजे. प्रेशर नाही, प्रेशराइज्ड बाय देअर पॉलिटिकल बॉसेस नाउन आहे, त्याच्या आधी मला ऍडजेक्टिव्ह. पॉलिटिकल हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह. पॉलिटिकली ऍडव्हर्ब आहे. पॉलिटिक्स नाउन आहे. सो पार्ट्स ऑफ स्पीच तुमचे जर नीट असतील तर ते वापरून त्यांचे ऍप्लिकेशन करून तुम्ही बरोबर आन्सर शोधू शकता. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट सफिक्स आपल्याला शोधून काढायचं आहे. प्रेफरन्स या शब्दातलं काळजीपूर्वक बघा मित्रांनो, डोळ्यात तेल घालून. प्रेफरन्स प्री दिलेला आहे, हा तर प्रिफिक्स झाला आणि इथं तो नाही लागू होत. इथं काय RENC दिलाय आणि इथं ENCE दिलेला आहे. आर हा सफिक्स मध्ये येत नाही. काय येतो? सफिक्स मध्ये ENC येतो. एका आरचा फरक आहे बघा. घाईघाईमध्ये 2 वरती टिक मार्क करू नका. जे केलेला असेल तर बघा आता. प्रत्येक शब्द ना शब्द, अक्षर ना अक्षर आपल्याला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. 69 बघूया. A&D आर्टिकल वरती आधारित प्रश्न आहे. डॅश यंग अँड डॅश ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. बघा, यंग आणि ओल्ड काय आहेत? विशेषण आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही द आणि ऍडजेक्टिव्ह वापरता त्यावेळेस या द ने या ऍडजेक्टिव्हने सूचित केलेल्या संपूर्ण ग्रुपचा उल्लेख होतो. द यंग मीन्स सगळे यंग लोक, तरुण लोक. द ओल्ड मीन्स सगळे म्हातारे कोतारे. ओके. द पुअर मीन्स सगळे गरीब लोक. द रिच मीन्स सगळे श्रीमंत लोक. म्हणजे द प्लस ऍडजेक्टिव्ह म्हणजे तो सगळा ग्रुप. आता रॅलीमध्ये एकटा दुकटा मनुष्य जाईल का? नाही. द यंग अँड द ओल्ड म्हणजे तरुण आणि म्हातारे हे सगळे त्याच्यामध्ये गेले. द दोन्हीकडे. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. आता बघा, अपोजिट मिनिंगची आपल्याला काय जोडी लावायची आहे? अपोजिट मिनिंग्स A आणि B. फिकल, फ्रुगल, लॉयल अँड जेंटल. बघूया आता. आपल्याला फिकलचा अर्थ तुम्हाला येत नाही, साईडला ठेवा. फ्रुगल बघू. फ्रुगल म्हणजे काय? फ्रुगल म्हणजे कंजूस, मायझर ज्याला आपण म्हणतो तशी व्यक्ती. एक्स्ट्रावॅगंट बरोबरला बरोबर जोडी आहे. उधळ्या जो असतो तो. बीचं सेकंड कुठं आलेलं आहे पहा. इथं आहे, इथं आहे. बीचं 1 नाही, बीचं सेकंड इथं पण आहे. बघूया. लॉयल म्हणजे जो एकनिष्ठ असतो तो. आणि ट्रेचरस म्हणजे जो धोका देतो दॅट इज ट्रेचरस. सी ची जोडी 4 बरोबर, सी ची जोडी 4 बरोबर इथे आहे. इथे नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. सो तिसरं आपलं बरोबर आन्सर. बघूया पुढे. जेंटल म्हणजे सौम्य असणारा, दयाळू असणारा. आणि फेरोशियस म्हणजे अगदी तापट, रागीट असणारा. ओके. फिकल म्हणजे सतत बदलणारा, अगदी काय म्हणू आपण त्याला, दलबदलू असणारा, की कोणत्याही मुद्द्यावरती ठाम नसणारी व्यक्ती. आणि कॉन्स्टंट म्हणजे कॉन्फिडंटली एकाच जागी स्थिर राहणारी व्यक्ती. सो एचं येणार 3. A 3, B 2, C 4 आणि D 1. ओके. ऑल अदर ऑप्शन्स आर रॉंग. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. बघूया आता. फ्रेझल वर्ब आहे कॉल ऑन.
विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय 7 AM टुमारो. आता कॉल ऑनचा अर्थ काय होतो? टू शाउट, टू रिमेंबर, टू इन्व्हाइट, टू पे अ व्हिजिट. तू त्याला आज भेटून उद्या सकाळी 7 वाजता यायला सांगशील का? कॉल ऑन. फ्रेझल व्हर्ब हे असे आहेत की त्याच्यासाठी कोणतीही ट्रिक नाहीये, ते तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतात. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट इडियम विचारलेला आहे. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगर हेड्स विथ ऑल हर नेबर्स. भारताचे त्याच्या सगळ्या नेबर्सची रिलेशन्स ॲट लॉगर हेड्स आहेत. ॲट लॉगर हेड्स म्हणजे काय? इन गुड टर्म्स नाही याचा अर्थ. लॉगर हेड म्हणजे स्टुपिड व्यक्ती, स्टुपिड किंवा काय म्हणू आपण, भांडकुदळ व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. ॲट लॉगर, थिक हेडेड. ओके, त्यामुळे पॉझिटिव्ह अर्थ असणार नाही याचा. टू इन्व्हाइट नाही, डुईंग बिझनेस ओनली नाही, डिसअग्रीइंग ऑर क्वारलिंग विथ, डिस्प्यूट भांडण, डिसअग्रीमेंट. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. ॲट लॉगर हेड्स, लॉगर हेड, कुणी एखादी व्यक्ती लॉगर हेड असते, विशेषण म्हणून पण याचा वापर होतो. 73. आतापर्यंत आपण जेवढेही प्रश्न बघितले तेवढे सगळे प्रश्न अपोजिटचे होते. पहा, म्हणजे जोड्या जुळवायचा असू देत किंवा फिल इन द ब्लँक्स असू देत. देर वॉज नो अल्ट्रुइस्टिक मोटिव्ह दॅट प्रॉम्प्टेड हिम. बघा, अल्ट्रुइस्टिक म्हणजे काय? लोककल्याणकारी काम करणारे, स्वतःचा स्वार्थ न बघता सगळ्यांच्या हिताकरता काम करणे. देर वॉज नो अल्ट्रुइस्टिक मोटिव्ह. मोटिव्ह म्हणजे काय? प्रेरणा. दॅट प्रॉम्प्टेड हिम, त्याच्या काम करण्यामध्ये कोणतीही अल्ट्रुइस्टिक मोटिव्ह नव्हती. इनह्युमन काय आहे? इनह्युमन अपोजिट आहे, ज्याचा अपोजिट आहे ह्युमन, मानवी. ओके. विकेड, विकेडचा अपोजिट आहे काइंड. सेल्फिश, बघा अल्ट्रुइस्टिकचा अपोजिट आहे सेल्फिश. अल्ट्रुइस्टिक म्हणजे सेल्फलेस, त्याचा अपोजिट आहे सेल्फिश. ब्रुटल मीन्स क्रुअल, क्रुअल, व्हायलेंट. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 74. बघूया. चूज द मीनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. सिनॉनिमचा प्रश्न आहे. सिनॉनिम पेक्षा पण जास्त म्हणेन मी होमोफोन्सचा शब्द आहे. कोर्स आणि कोर्स. किंचित बदल आहे त्यांच्या उच्चारामध्ये, पण स्पेलिंग वेगळा आणि अर्थ वेगळा होतो. द व्हिलेजर्स मे बी कोर्स इन देअर लुक्स बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट. खेडूत दिसायला कोर्स, कोर्स म्हणजे कसे? रफ अँड टफ. ओके, दिसायला अगदी येडेगबाळे असतील, परंतु हार्टमध्ये ते इनोसंट, निष्पाप असतात. द रिव्हर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स. ती नदी तिने आपला कोर्स, कोर्स म्हणजे आपला पाथ, आपला रूट, आपली दिशा बदललेली दिसत आहे. बघा, आता कोर्सचा अर्थ काय? रफ, आणि दुसरा आहे डिरेक्शन. बाकी पुअर, प्लेजंट हे काही येणार नाही. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. पुन्हा आहे शब्द अर्बन. हा शब्द आहे अर्बन. एक व्हिडिओ तयार केला होता मी की कन्फ्युजिंग करणाऱ्या शब्दांचा धुवा म्हणून. त्याची लिंक मी वर आय बटन मध्ये देते, जाऊन बघा. अर्बन आणि अर्बन याच्यामधला फरक बघा. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइंड इन द गिवन सेंटेन्स. अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. अर्बन म्हणजे शहरी, रिलेटेड टू सिटी. अँड ही इज द सोल ऑफ अर्बन टी अँड विट. अर्बेन हा शब्द याच्यातला अर्बेन, BANE वापरायचा. ई वापरला की त्याचा अर्थ होतो सॉफिस्टिकेटेड, कल्चर्ड. त्याच्या वागण्या, बसण्या, उठण्या बसण्यामध्ये एक प्रकारचं संस्कृती दिसून येते काहीतरी. दॅट इज अर्बेन, त्याची अर्बेनिटी. ओके, सोल ऑफ अर्बेनिटी अँड विट. बघूया आता. इन सिटीज अँड सॉफिस्टिकेशन. सॉफिस्टिकेशन मीन्स कल्चर्ड. विजडम, कॉमेडी, फॅशन, कॉर्पोरेट, इंडस्ट्रियल, इन बँक्स नाही येणार. इन सिटीज अँड सॉफिस्टिकेशन, फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा आहे मल्टिपल मीनिंग्स एकाच शब्दाचे असतात. याच्यावरती आत्ताची जी मॉक टेस्ट मी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, स्वयंच्या डिजिटल ॲपवरती जाऊन आपण ती बघू शकता. तर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत की एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात आणि आपल्याला करेक्ट मिनिंग शोधून काढायचा असतो. द वर्ड रन हॅज मल्टिपल मीनिंग्स. In which of the following contexts does run represent the action of movement on foot? रनचे अनेक अर्थ होतात. बघूया आपण वन बाय वन. आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. फिट राहण्यासाठी मला पळायला, धावायला जाणे गरजेचे आहे. म्हणजे 2 पायावरती तुम्ही पळणार, मुव्हमेंट ऑफ युअर बॉडी असा याचा अर्थ निघतो.
द वॉटर बिगॅन टू रन आउट ऑफ द फॉसेट. फॉसेट म्हणजे काय? तोटी. रन आउट ऑफ द फॉसेट म्हणजे फॉसेटमधनं पाणी गळायला लागले. तर पाणी त्याच्या पायावर पडतं का नाही, पाणी वाहने. रनचा अर्थ येतो तर वाहने असा होतो. शी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. बिझनेस चालविणे, एखादा उद्योग चालविणे, रन करणे, त्याच्यासाठी पण रन वापरतात. ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम इन द मॅरेथॉन. या मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी ही हॅज अ लॉंग रन. आपण म्हणतो की एखादा बिझनेस लॉंग रन मध्ये चालणार नाही. लॉंग रन म्हणजे जास्त कालावधीसाठी. लॉंग रन म्हणजे जास्त. ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम म्हणजे त्याला खूप सारी प्रॅक्टिस करायची, त्याला खूप सारा पल्ला गाठायचा आहे प्रॅक्टिसचा, हार्डवर्कचा. त्याचा या शारीरिक हालचालीशी काही संबंध नाही या रनचा. सो चौथा, तिसरा, दुसरा यामध्ये रनचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत आणि पहिल्यामध्ये त्यांनी विचारलेला अपेक्षित अर्थ आहे. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. 77. विच वर्ड रिप्रेझेंट्स द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. मगाशीच आला होता बघा, द पर्सन हू स्पीक्स टू मच, सेन्सलेस टॉकिंग. एखादी व्यक्ती खूप बोलत राहते त्याला काय म्हणतात, हा प्रश्न आला होता. म्हणजे बघा, टॉकिंगच्या रिलेटेड एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये 2 हे प्रश्न आलेले आहेत. पहा, बघूया काय आहे. एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. टॅसिटर्न म्हणजे कमी बोलणारा. इव्हॅझिव्ह म्हणजे गायब होणारा, पसार होणारा, नाहीसा होणारा. रेटिसंट म्हणजे मितभाषी, कमी बोलणारा. टॅसिटर्न आणि रेटिसंट हे एकमेकांना सिनॉनिम्स आहेत. लोकॅशियस. लोकॅशियस कधी पण लक्षात ठेवा, लोक्वा हा शब्द जिथे येतो तो असतो टॉकशी, बोलण्याशी रिलेटेड असतो. लोकॅशियस मीन्स द वन हू टॉक्स टू मच, टॉकेटिव्ह पर्सन. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. 78. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशन जिथे बरोबर वापरलेलं आहे ते सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. माय पेरेंट्स आर कन्सर्न इन माय हेल्थ, concern at my health, concern for my health and concern to my health. Concern for, चिंता वाटणे, काळजी वाटणे. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. 79. आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. बघा, एकदम सोपं आहे. विथ अ ब्रोकन हँडल, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब आणि व्हर्बल फ्रेज. बघा आता, द अम्ब्रेला कसला, इट इज अ नाउन. ओके, या नामाविषयी जादाची माहिती या विथ द ब्रोकन हँडल. कसला अम्ब्रेला, की ज्याचा हँडल ब्रेक झालेला आहे किंवा ब्रोकन झालेला आहे हँडल, तो. सो दिस इज अन ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह जादाची माहिती देतो या नाउन विषयी. सो दिस एंटायर फ्रेज इज कॉल्ड अन ऍडजेक्टिव्ह फ्रेज. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. वेगळ्या स्वरूपामध्ये हाच प्रश्न, हेच वाक्य पाठीमागच्या परीक्षांना विचारलेलं आहे. नंबर 80. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. हिज पॅरेंट्स लव्स हिम अ लॉट. हिज पॅरेंट्स अनेक वचन आहे, मला लव्ह पाहिजे, अनेक वचनी क्रियापद पाहिजे, तर लव्स दिलेलं आहे, चुकलंय हे. हिज करेज वन हिम ऑनर, बरोबर आहे. हिज करेज वन, विनचं पास्ट टेन्स, वन हिम ऑनर, बरोबर आहे. वी ऑल गॉट व्हेरी वेट. वेट म्हणजे भिजणे, किती भिजलो, व्हेरी वेट. वेट, वी गॉट वेट. व्हर्ब विषयी जादाची माहिती व्हेरी देतो, ऍडव्हर्ब, बरोबर आहे. दे आर बीन वॉश्ड बाय द कॉप्स. आर बीन कधीच नसतं, हॅव बीन वॉश्ड, हॅड बीन वॉश्ड, काहीतरी पाहिजे. सो दिस इज रॉंग. डी इज रॉंग. सो ए अँड डी आर रॉंग. बरोबर कोणते आहेत, फक्त बी आणि सी. बी अँड सी, सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 81. फिल इन द ब्लँक. बघूया. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर डॅश एव्हरीवन एक्सपेक्टेड. हाही प्रश्न आधी आपण एक बघितला की व्हॉटने ज्याची सुरुवात होती तो, म्हणजे एक अखंड सेंटेन्स घ्यायचा आणि त्याचे 2 भाग करून विचारायचं. दॅटने सुरुवात झाली म्हणून गोंधळून जायचं काहीच कारण नाही. हे दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर, एव्हरीवन इज एक्सपेक्टिंग. आता आणखी एक आपण करू शकतो, एक्सपेक्टला आयएनजी नाही लागू शकत. एव्हरीवन एक्सपेक्टेड, इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन, तर काय येणार, इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. म्हणजे हा काय आहे, मेन व्हर्ब आहे, त्याच्या अलीकडे येणारा सब्जेक्ट आणि पलीकडे जाणारा प्रेडिकेट. म्हणजे 2 वाक्यांश जे आहेत ते अशा पद्धतीने त्यांनी तोडलेले आहेत. तिथं इज येणार, कारण बाकीचे तुम्ही कोणतेही ऑप्शन्स बघितले तर तिथं व्हर्ब हा प्रकारच नाही, व्हर्ब शिवाय वाक्य होऊच शकत नाही. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. 82. प्लीज बॉईल द वॉटर
द वॉटर इज बॉइलिंग. जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह मधला. The underlined verbs in the sentences above belong to the types of verb called transitive and intransitive respectively. काय ते आपल्याला शोधून काढायचं आहे. एक लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. ज्या व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्टचं काम कोण करतं? नाउन किंवा प्रोनाउन करतो, तर तो असतो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. म्हणजे या व्हर्बला आपली क्रिया कुणावरती करायची असते, ती क्रिया ज्याच्यावरती होते ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं काम करतो नाउन किंवा प्रोनाउन. साधी गोष्ट आहे, त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. अजिबात गोंधळून गडबडून जायचं नाही. व्हर्बच्या नंतर हा ऑब्जेक्ट म्हणजेच नाउन किंवा प्रोनाउन सोडून इतर काहीही जरी आलं ना, तर तो असतो इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब. बघूया आता आपण. प्लीज, बॉईल व्हर्ब आहे, त्याच्यानंतर काय? द वॉटर काय आहे? नाउन आहे. म्हणजे या व्हर्बला त्याची क्रिया कुणावरती तरी करायची आहे, ती वॉटरवरती केली. जेव्हा त्याला ऑब्जेक्ट सापडतो तो ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिट म्हणजे टू ट्रान्सफर. ओके, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. द वॉटर इज बॉइलिंग, याच्यानंतर काहीच नाही, कुणीच नाही, हा व्हर्ब असाच आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. सो दिस इज इंट्रान्झिटिव्ह, याला कुणाही ऑब्जेक्टची गरज नाही. सो फर्स्ट इज ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह. थर्ड ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह नाही, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. 85. आय फाइंड नो चान्स डॅश मेकिंग अ प्रॉफिट इन धिस बिझनेस. बघा आता, आयन जी आहे, आय फाइंड नो चान्स ऑफ, प्रेपोजिशन. ऑफच्या नंतर नेहमी लक्षात घ्या, सहसा 99% वेळा व्हर्बला आयन जी आलेलं असतं. ओके, नेक्स्ट. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश मदर. आता काय ना, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली अग्रीज विथ द अंडरलाईन सब्जेक्ट नाउन इन द अबाव सेंटेन्स. काय म्हटलेलं बघा, चाइल्डला आपल्याला शोधून काढायचा आहे प्रोनाउन. हा नाउन प्रोनाउन अग्रीमेंटचा भाग आहे. चाइल्डचं जेंडर इथं क्लिअर नाही आहे की मेल आहे का फिमेल आहे, म्हणून आपण काय घेणार? इट्स मदर म्हणणार. इट्स मदर. नंबर 4. मूडवरचा वाक्य आहे नंबर 85. इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. मागच्या कुठल्या तरी परीक्षेतला हा प्रश्न आहे तसा कॉपी केलेला आहे. इट इज इम्परेटिव्ह. आता इम्परेटिव्ह आहे म्हणून याचा इम्परेटिव्हशी काही इम्परेटिव्ह मूडशी संबंध नाही. इम्परेटिव्ह मूडमध्ये आज्ञा केलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते. आणि सबजंक्टिव्ह मूडमध्ये एखादी इच्छा व्यक्त केलेली असं, व्हावं असं व्यक्त केलेलं असतं. इट इज इम्परेटिव्ह, हे व्हायला पाहिजे की ही कॅच द नेक्स्ट प्लेन, पुढची प्लेन त्यांनी पकडायला पाहिजे. इच्छा व्यक्त केलेली आहे, जर कळकळ व्यक्त केलेली आहे याच्यामध्ये. सो दिस इज इन अ सबजंक्टिव्ह मूड. सेकंड. पुढे पॅसेज आहे, हा पॅसेज आहे आर्किओलॉजीवरती. आर्किओलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. आपण हा वाचून घ्यायचा पॅसेज, वाचूया, ठीक आहे. ज्यांनी हा पेपर दिलेला नाही आणि एक रिव्हिजन म्हणून या सगळ्या व्हिडिओकडे, लेसनकडे बघत आहेत, त्यांना पॅसेज रिडिंगची सुद्धा प्रॅक्टिस पाहिजे. जाता जाता काही शब्दही तुम्हाला मिळून जातील. बघूया. आर्किओलॉजी ॲज अ प्रोफेशन फेसेस 2 मेजर प्रॉब्लेम्स. मानववंशशास्त्र हा सब्जेक्ट म्हणून 2 मेजर प्रॉब्लेमना फेस करतोय. फर्स्ट, इट इज द पुअरेस्ट ऑफ द पुअर. सगळ्यात पुअर या अर्थाने की याला काही फंडिंग होत नाही, याच्यातनं काही पैसे मिळत नाहीत. बघा, ओनली पाल्ट्री सम, पाल्ट्री म्हणजे क्षुल्लक रक्कम, सम म्हणजे रक्कम. ओनली पाल्ट्री सम्स आर अवेलेबल फॉर एक्सकेवेटिंग अँड इवन लेस इज अवेलेबल फॉर पब्लिशिंग द रिझल्ट्स अँड प्रिझर्विंग द साइट्स वन्स एक्सकेवेटेड. एक्सकेवेट म्हणजे उत्खनन करणे. एक्सकेवेटिंग म्हणजे उत्खननासाठी अगदी क्षुल्लक अमाऊंट मिळते. अँड इवन लेस इज अवेलेबल फॉर पब्लिशिंग द रिझल्ट्स, आणि उत्खननातून जेही काही मिळालेले असतात रिझल्ट्स, ते पब्लिश करण्यासाठी आणखी कमी पैसे मिळतात. आणि दुसरी गोष्ट, प्रिझर्विंग द साइट्स वन्स एक्सकेवेटेड. जेव्हा तुम्ही उत्खनन करता त्यावेळेस ती साईट जतन करून ठेवणं सुद्धा महत्वाचं असतं, त्याला सुद्धा फंडिंग मिळत नाही. म्हणजे उत्खनन करणे, त्याचे रिझल्ट्स पब्लिश करणे आणि उत्खनन केलेली साईट जतन करून ठेवणे, या तिन्ही गोष्टींसाठी फंडिंग मिळत नाही. येट तरीही आर्किओलॉजिस्ट म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ डील विथ प्राइसलेस ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. दररोज मौल्यवान 101 ऑब्जेक्ट्स ते डील करत असतात, त्यांना मिळत असतात. सेकंड, दुसरा प्रॉब्लेम, देर इज द प्रॉब्लेम ऑफ इलिगल एक्सकेवेशन. म्हणजे शासनाची मान्यता न घेता बेकायदेशीरपणे उत्खनन करणे ही दुसरी समस्या आहे. रिझल्टिंग इन म्युझियम क्वालिटी पीसेस बीइंग सोल्ड टू द हायेस्ट बिडर्स.
म्हणजे ज्या गोष्टी म्युझियम क्वालिटीच्या असतात, म्युझियममध्ये वर्षानुवर्ष जतन करून ठेवण्याच्या लायकीचे असतात, ते बाहेर मार्केटमध्ये हायेस्ट बिडरला विकले जातात. आय वुड लाईक टू मेक अन आउटरेजियस सजेशन. मी इथे एक थोडं न आवडणारं सजेशन करू इच्छितो, असं लेखक म्हणतो. दॅट वुड at one stroke provide funds for archaeology and reduce the amount of illegal digging. याच्यातनं दोन गोष्टी साध्य होतील असं लेखक म्हणतोय. एक तर काय होईल, फंड्स मिळेल, आर्किओलॉजीला पैसा मिळेल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बेकायदेशीर जे डिगिंग आहे ते थांबेल, त्याची मात्रा कमी होईल. आय वुड प्रपोज दॅट, मी प्रपोज असं करतो की सायंटिफिक आर्किओलॉजिकल एक्सपिडिशन म्हणजे मोहिमा, शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या मोहिमा आखल्या जातात आर्किओलॉजीच्या, अँड गव्हर्नमेंटल ऑथॉरिटीज सेल एक्सकेवेटेड आर्टिफॅक्ट्स ऑन द ओपन मार्केट. त्यांनी हे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी स्वतः त्यांनीच काय करायला पाहिजे की हे उत्खनन केलेले आर्टिफॅक्ट्स म्हणजे ज्या वस्तू मिळालेल्या असतात त्या ओपन मार्केटमध्ये विक्रीला ठेवाव्यात, की ज्या विकल्या जात नाहीत. आज आजतागायत पद्धत काय आहे की त्या विकल्या जात नाहीत, ते म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी अपरंपार पैसा लागतो आणि तो पुरवला जात नाही. म्हणजे या एकूण विषयामध्ये अडचणी ज्या आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी लेखकाने सांगितलं की ओपन मार्केटमध्ये गव्हर्नमेंटनेच विकायला ठेवा. सच सेल्स, अशा प्रकारची विक्री, would provide substantial funds for the excavation and preservation of archaeological sites and the publication of results. याच्याने होईल काय, सबस्टॅन्शियल, लक्षात येण्याजोगी चांगली अमाऊंट सुद्धा मिळेल आणि त्या अमाऊंटचा उपयोग उत्खनन करण्यासाठी होईल आणि प्रिझर्वेशन ऑफ आर्किओलॉजिकल साईट्सचं प्रिझर्वेशन करण्यासाठी होईल, पब्लिकेशन करण्यासाठी होईल. म्हणजे पैशापासून ज्या ज्या गोष्टी अडत होत्या त्या सगळ्या इथे सुटून जातील. ॲट द सेम टाइम, त्याचवेळी दे वुड ब्रेक द इलिगल एक्सकेवेटर्स ग्रिप ऑन द मार्केट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होईल की पैसा वैध मार्गाने जेव्हा मिळायला लागेल त्यावेळेस अवैध पद्धतीने होणारं जे उत्खननाचं काम आहे ते कमी होईल आणि त्याची मार्केटवरली ग्रिप कमी होईल. जेव्हा लोकांना कायदेशीररित्या ह्या गोष्टी चांगल्या चांगल्या मिळायला लागतील तेव्हा अशा इलिगल गोष्टींकडे लोक जाणार नाहीत. thereby decreasing the inducement to engage in illegal activities. म्हणजे इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज होण्याचं लोकांचं प्रमाण सुद्धा डिक्रीज, कमी होईल. यू माइट ऑब्जेक्ट दॅट, तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल की प्रोफेशनल्स एक्सकेवेट टू एक्वायर नॉलेज नॉट मनी. जे आर्किओलॉजिस्ट असतात ते पैशासाठी हे काम करत नाहीत, तर ज्ञान मिळवण्यासाठी, संपूर्ण मानवजात आजपर्यंत कशी जगत आली हे लोकांना समजावं आणि ज्ञानसाठ्यामध्ये भर पडावी म्हणून काम करतात. मोरोवर, त्याचबरोबर एन्शियंट आर्टिफॅक्ट्स आर पार्ट ऑफ आवर ग्लोबल कल्चरल हेरिटेज. आणि त्याचबरोबर तुम्ही असंही म्हणाल की हे आपले प्राचीन जे वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू ह्या जागतिक वारशाच्या, सांस्कृतिक वारशाचा भाग असतात. वी शुड बी अवेलेबल फॉर ऑल टू अप्रिशिएट, त्या सगळ्यांसाठी अवेलेबल असल्या पाहिजेत बघण्यासाठी. नॉट सोल्ड टू द हायेस्ट बिडर, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे त्या जाऊ नयेत. आय अग्री, लेखक म्हणतो मान्य आहे. सेल नथिंग दॅट हॅज युनिक आर्टिस्टिक मेरिट ऑर सायंटिफिक व्हॅल्यू. लेखकाने एक एक्सेप्शन दिलेलं आहे की अशा कोणत्याही वस्तू विकू नकात की ज्या कलेच्या दृष्टीने युनिक आहेत, एकमेवाद्वितीय आहेत आणि त्यांचं वैज्ञानिक मूल्य सुद्धा खूप आहे. बट यू माइट रिप्लाय एव्हरीथिंग दॅट कम्स आउट ऑफ द ग्राउंड हॅज सायंटिफिक व्हॅल्यू. जमिनीतून आलेली, उत्खनन करून आलेली कोणतीही वस्तू जर तिला सायंटिफिक मूल्य असेल तर तिला तुम्ही रिप्लाय देऊ शकता. हिअर वी पार्ट कंपनी, इथे म्हणतो आपली थोडी आता मतभेद होतील आपले. पार्ट कंपनी, थिअरीच्या साईडने बघायला गेलं तर यू मे बी करेक्ट, तुमचं बरोबर आहे. इन क्लेमिंग दॅट एव्हरी आर्टिफॅक्ट हॅज पोटेन्शियल सायंटिफिक व्हॅल्यू. प्रत्येक जी वस्तू मिळते तिला काही ना काही वैज्ञानिक मूल्य असतं, हे बरोबर आहे, थिअरॉटिकली बरोबर आहे. प्रॅक्टिकली यू आर रॉंग. लेखक म्हणतो की पण प्रॅक्टिकली जर तुम्ही स्वतः त्या साईटवरती जाऊन अशा वस्तू प्रत्यक्ष बघायला लागलात तर तुम्ही चुकीचे प्रूव्ह होऊ शकता. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आय रिफर टू द thousands of pottery vessels and ancient lamps that are essentially duplicates of one another. लेखक म्हणतो की मी असे अनेक उदाहरण देऊ शकेन की काही मडकी, गाडगी असतात किंवा एन्शंट लॅम्प्स असतात, दिवे असतात की ते एकमेकांचे डुप्लिकेट असावेत इतके ते एकसारखे असतात.
इन वन स्मॉल एक्सकेवेशन इन सायप्रस या बेटावरती जे एक्सकेवेशन झालं त्याचं उदाहरण देतोय लेखक. आर्किओलॉजिस्ट रिसेंटली अनकवर्ड 2000 व्हर्च्युअली इनडिस्टिंग्विशेबल स्मॉल जग्स इन अ सिंगल कोर्टयार्ड. एका कोर्टयार्डमध्ये या आर्किओलॉजिस्टना 2000 अगदी एकमेकांसारखे इनडिस्टिंग्विशेबल म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक करता येणार नाही इतके समान छोटे छोटे जग्स त्यांना सापडले. 2000 जग्स सापडले. द बेसमेंट्स ऑफ द म्युझियम्स आर सिम्पली नॉट लार्ज इनफ टू स्टोअर द आर्टिफॅक्ट्स दॅट आर लाईकली टू बी डिस्कवर्ड इन द फ्युचर. लेखक म्हणतो की 2000 हे कुठे ठेवायचे हा प्रश्न तर आहे. पुढे लेखक म्हणतो की म्युझियमचे जे बेसमेंट असतात ते इतके मोठे नसतात की एकसारखे दिसणारे फ्युचर मध्ये अशा अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील की तिथे तुम्ही ते ठेवावेत. एकसारखेच दिसणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. अशा वेळेस या वस्तू सेल आउट कराव्या. म्युझियम मध्ये जागा नसते. देर इज नॉट इनफ मनी इव्हन टू कॅटलॉग द फाइंड्स. ज्या वस्तू मिळालेल्या असतात त्याचं कॅटलॉगिंग करण्यासाठी सुद्धा पैसे असत नाहीत. ॲज अ रिझल्ट आणि म्हणून दे कॅनॉट बी फाउंड अगेन आणि त्यामुळे ते परत मिळत सुद्धा नाहीत बघायला गेल्यानंतर. अँड बिकम अन इनॲक्सेसेबल ॲज इफ दे हॅड नेव्हर बीन डिस्कवर्ड. त्याचा कधी शोधच झाला नव्हता इतके ते इनॲक्सेसेबल होऊन जातात, कोपऱ्यात कुठेतरी पडून जातात. इंडीड खरोखर विथ द हेल्प ऑफ अ कम्प्युटरच्या साहाय्याने सोल्ड आर्टिफॅक्ट्स could be more accessible than are the pieces stored in the bulging museum basements. लेखकाचं असं सांगणं आहे की सोल्ड आर्टिफॅक्ट्स तुम्ही हे आर्टिफॅक्ट्स विका आणि त्याची कम्प्युटरवरती नोंद ठेवा आणि ती नोंद पब्लिकला अवेलेबल करून द्या. एखाद्याला जाऊन ते बघायचं असेल तर तिथं ते तुम्ही त्या व्यक्तीचा पत्ता घेऊन बघायला जाऊ शकता तिथं आणि ॲक्सेसेबल होऊ शकतं. रादर म्युझियमच्या बेसमेंटमध्ये ते भंगारासारखं भरून ठेवण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. प्रायर टू सेल एक प्रिकॉशन इथं एक सूचना लेखक इथं देतोय की सेल करण्याच्या आधी विकण्याच्या आधी इच कुड बी फोटोग्राफ्ड. प्रत्येक आर्टिफॅक्ट जे आहे त्याचा फोटोग्राफ काढा. अँड द लिस्ट ऑफ द परचेसर्स कुड बी मेंटेन्ड ऑन द कम्प्युटर. आणि कम्प्युटरवरती ज्यांनी कोणी विकत घेतलेलं आहे त्यांचे सगळे डिटेल्स त्यांची लिस्ट कम्प्युटरवरती ठेवा. अ परचेसर कुड इव्हन बी रिक्वायर्ड टू ॲग्री टू रिटर्न द पीस इफ इट शुड बिकम नीडेड फॉर सायंटिफिक पर्पजेस. आणि विकत असतानाच परचेसरला तुम्ही छोटीशी अट पण घालू शकता की समजा तुझ्याकडचं एखादं आर्टिफॅक्ट हे सायंटिफिक दृष्टीनं अगदी मौल्यवान ठरलंच, त्याची जर परत आपल्याला गरज लागली तर त्याने ते रिटर्न करावा आणि जो काही व्यवहार असेल तो कम्प्लीट करावा. असा हा प्रॅक्टिकल व्ह्यू इथे लेखकाने मांडलेला आहे. आधारित असणारे प्रश्न बघूया. कम्प्युटर कॅन मेक सोल्ड आर्टिफॅक्ट्स मोर ॲक्सेसेबल. कम्प्युटरच्या सहाय्याने आपल्याला जास्त ॲक्सेसेबल करता येतील, ना की आर्टिस्टिक, ना की ब्युटिफुल, ना की सायंटिफिक. 87. व्हॉट इज द सोल्युशन टू द इश्यूज ऑफ लॅक ऑफ फंड्स फॉर आर्किओलॉजी. आर्किओलॉजीला फंड्स मिळत नाही याच्यासाठी सोल्युशन काय सांगितलंय. गव्हर्नमेंटल ऑथॉरिटीज शुड सेल एक्सकेवेटेड आर्टिफॅक्ट्स इन द ओपन मार्केट. गव्हर्नमेंटने ते ओपन मार्केटमध्ये विकावेत. आपण आत्ता बघितलंय. ओनली सिलेक्टेड एक्सकेवेशन शुड बी अंडरटेकन. काही सिलेक्टेड ठिकाणीच आपण एक्सकेवेशन करावं नाही. कम्प्युटर शुड बी युज्ड इन एक्सकेवेशन्स. काही सजेशन केलं नाही. ऑर्डिनरी साइट्स शुड नॉट बी एक्सकेवेटेड असंही काही म्हटलं नाही. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. 88. Which of the following statement or statements is are true in the context of the passage? True कोणतं आहे स्टेटमेंट. इलिगल एक्सकेवेशन इज अ चॅलेंज इन द प्रोफेशन ऑफ आर्किओलॉजी. हो, हे चॅलेंजच आहे. म्युझियम्स हॅव शॉर्टेज ऑफ स्पेस टू स्टोअर एक्सकेवेटेड आर्टिफॅक्ट्स. म्युझियम्समध्ये जागा कमी असते, शॉर्टेज असते जागेची. बरोबर आहे. द ऑथर आर्ग्यूज दॅट प्रोफेशनल शुड एक्सकेवेट फॉर मनी. प्रोफेशनल्सची पैशासाठी एक्सकेवेशन करावं असं कुठंही म्हटलेलं नाही. ए अँड बी आर करेक्ट. ए अँड बी सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेलिंग एक्सकेवेटेड आर्टिफॅक्ट्स इन्स्टेड ऑफ स्टोअरिंग देम. आर्टिफॅक्ट हे विकणे जास्त फायदेशीर आहे ना की स्टोअर करणे. काय ॲडव्हान्टेज आहे. फोटोग्राफ्स ऑफ सोल्ड आर्टिफॅक्ट्स कॅन बी टेकन. हो, विकल्यानंतर किंवा विकायच्या आधी त्याचा आपण फोटोग्राफ घेऊ शकतो आणि वेबसाईटवरती टाकू शकतो जनतेला बघण्यासाठी. लिस्ट ऑफ परचेसर्स कॅन बी टेकन. ज्याने विकत घेतले त्यांची लिस्ट तयार करून वेबसाईटवरती टाकू शकता. सेलिंग द आर्टिफॅक्ट्स वुड मेक देम मोर पॉप्युलर असं काही म्हटलेलं नाही. ए अँड बी आर करेक्ट. सेकंड.
statement or statements is are true in the context of the excavation in Cyprus mentioned in the passage. सायप्रस मध्ये जे उत्खनन झालं त्याच्या बाबतीत कोणतं विधान बरोबर आहे? अराउंड 2000 स्मॉल जग्स वेअर अनकवर्ड. 2000 छोटे छोटे जग्स सापडले, बरोबर आहे. द एक्सकेवेशन वॉज व्हेरी बिग. हे काय सांगितलं नाही बिग होतं का स्मॉल होतं. द जग्स वेअर ऑलमोस्ट सिमिलर टू वन अनदर. हे एकमेकांसारखे दिसत होते, बरोबर आहे. ए अँड सी आर करेक्ट. ए अँड सी, थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. चला पुढचं बघूया. 91 बघूया. कंप्लीट द फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन. वेल दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. बघा, मला वाटलं की मी जॉनला हेल्प करतोय, पण त्या मूर्खाने मला डिबेट सेशन मध्ये अपोज केलं. फाईन केटल ऑफ फिश. फाईन. ऑकवर्ड सिच्युएशन झालं. मला वाटलं की तो मला मदत करतोय आणि तो माझ्या अगेन्स्ट गेला तिथे. म्हणजे माझी कंडिशन ऑकवर्ड करणार तो फुलिश. ओके, ऑकवर्ड कंडिशन. फाईन केटल ऑफ फिश. वेगळी फ्रेज आहे, पण आता लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. हा फिगर्स ऑफ स्पीच म्हणण्यापेक्षा साहित्यावर आधारित प्रश्न आहे. 92 जरा समजून घ्यायचा विषय आहे. जरा बघूया, एलॉबरेशननी सांगते मी तुम्हाला. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द गिवन. ओके. ऑकर्स व्हेन अ पार्ट ऑफ समथिंग इज युज्ड टू रिफर टू द होल. म्हणजे एक भाग हा संपूर्ण भागाला रिप्रेझेंट करण्यासाठी वापरला जातो. त्याला साहित्यामध्ये काय म्हणतात? ॲलिगोरी, ॲपॉस्ट्रॉफी, मेडॉनिमी अँड सिनेक्टोकी. बघ, याचा उच्चार आहे सिनेक्टोकी. ओके. ॲलिगोरी म्हणजे काय? ॲलिगोरी म्हणजे अशा प्रकारचं कथानक की ज्याच्यामध्ये गोष्ट तर वरवरून अगदी साधी सोपी वाटत असते, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स, कथानक एकदम सोपं असतं, परंतु ते रिलिजन, पॉलिटिक्स याच्याविषयी भयानक गूढ असं भाष्य करत असतं. आणि याचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे, नॉवेल आहे ॲनिमल फार्म. जॉर्ज ऑरवेलने लिहिलेलं आहे ॲनिमल फार्म्स. या इंग्रजी लेखकाने लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी रशियन राज्यक्रांती जी झाली त्याच्याविषयी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ॲनिमल्स म्हणजे ही गोष्ट ॲनिमलच्या रूपात घेतलेली आहे. एक ॲनिमलचं फार्म असतं, तिथले सगळे जे प्राणी आहेत ते आपल्या ओनरच्या अगेन्स्ट बंड करून उठतात आणि स्वतःचं गव्हर्नमेंट चालू करतात. जसं की ही ॲलिगोरी आहे कशाची? रशियन राज्यक्रांतीमध्ये, की जिथं वर्कर्सनी त्यांच्या ओनर्स विरुद्ध, तिथे जे सगळे राजेशाही होती त्यांच्या अगेन्स्ट रिव्होल्ट केलं रशियन राज्यक्रांतीमध्ये. तुम्ही वाचलेलं असेल. आणि आपली सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केला. रशियन राज्यक्रांतीवरती ही ॲलिगोरी आहे. द ॲनिमल फार्म. मग इथे मूळ कॅरेक्टर्स आहेत का, लोक आहेत का? नाही, ॲनिमल्स घेतलेले आहेत सगळे. पण लिहिलंय कुणाविषयी? पॉलिटिकल कंडिशन जी रशियामधली होती ती. याला म्हणायचं ॲलिगोरी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे उद्देश. ओ गॉड, याच्यामध्ये ओ गॉड हो काय आहे? ॲपॉस्ट्रॉफी. ओ माय लव्ह, माय लव्ह हे काय? ॲपॉस्ट्रॉफी, उद्देशून म्हणणे. हा एक अर्थ झाला. आणि ॲपॉस्ट्रॉफी आपण ॲपॉस्ट्रॉफी एस वगैरे वापरतो ग्रामरमध्ये, तो एक भाग झाला. मेटॉनॉमी म्हणजे काय? निम म्हणजे काय? नाव, नेम. ओके. मेटॉनिम म्हणजे काय? एक नाव असतं, एक वर्ड असतो, एक शब्द असतो, एक फ्रेज असते. ती फ्रेज त्या संपूर्ण कॉन्सेप्टला किंवा आयडियाला रिप्रेझेंट करत असते. जसं की फॉर एक्झाम्पल, द प्रेस वॉज वॉचिंग द वॉर. द प्रेस वॉज वॉचिंग द वॉर. आता प्रेस म्हणजे कोण? प्रेस हा एक शब्द आहे. प्रेस म्हणजे जर्नलिस्ट किंवा रिपोर्टर, हे सगळे ते युद्ध वॉच करत आहेत. म्हणजे पूर्ण जर्नलिस्ट, रिपोर्टर्स, एडिटर्स असं लिहिण्यापेक्षा फक्त काय लिहिला? एक शब्द लिहिला, द प्रेस. लक्षात आलं? आता बघा, एक शब्द किंवा एक फ्रेज त्या पूर्ण संकल्पनेला रिप्रेझेंट करतो. दॅट इज कॉल्ड मेटॉनिमी. आपल्याला विचारलं काय? अ पार्ट ऑफ समथिंग विचारलंय, वर्ड किंवा फ्रेज नाही विचारले. अ पार्ट ऑफ समथिंग दॅट इज यूज टू रेफर टू द होल. आता बघा, एक एक्झाम्पल घेते मी इथं. द पुलिस आर इन्व्हेस्टिगेटिंग द केस. म्हणजे पोलीस म्हणजे सगळं अख्खं पोलीस डिपार्टमेंट का? काही पोलीस, त्यातले काही पोलीस, संपूर्ण देशभरातला पोलीस तीच केस इन्व्हेस्टिगेट करतात असं नाही. द पोलीस मीन्स त्या संपूर्ण पोलिसातला एक भाग, पोलिसांची काही व्यक्ती, पोलिसातले काही पोलीस
तुकडी ती केस इन्व्हेस्टिगेट करते, म्हणजे संपूर्ण पार्टचा एक छोटासा हिस्सा, त्याला म्हणायचं सिनेक्टोकी. आणि एखादा वर्ड, एखादी फ्रेज त्या संपूर्ण कल्पनेला रिप्रेझेंट करत असेल तर त्याला म्हणायचं मेटॉनिमी. दोन्ही मधला फरक नीट लक्षात ठेवा. आपल्याला काय पाहिजे, अ पार्ट ऑफ समथिंग पाहिजे, दॅट इज नंबर 3. पुढे, आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट, द प्रॉसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. सगळे एव्हिडन्स बघितल्यानंतर प्रॉसिक्युटरने एक पॉवरफुल स्टेटमेंट असं केलं, टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. या गुन्ह्याची तीव्रता लक्षात यावी म्हणून एक स्टेटमेंट केलं. टू ड्राईव्ह होमचा अर्थ काय होतो? टू ड्राईव्ह होम, तुम्ही जर ऑप्शन्स नीट वाचले तर सगळे ऑप्शन्स कसे आहेत बघा. टू रिटर्न होम आफ्टर द लॉंग जर्नी नाही. फोर्सफुली कन्वे और एम्फसाइज अ पॉइंट और मेसेज. आपला मुद्दा किंवा आपला मेसेज हा जास्त फोर्सफुली कन्वे करणे, सांगणे. सेकंड इज करेक्ट. टू ऑपरेट अ व्हेकल अँड रीच अ डेस्टिनेशन नाही. टू इन्व्हाइट समवन टू कम टू युअर रेसिडेन्स नाही. बघा, ऑप्शन्सच असे दिलेले आहेत की त्याचा अर्थ लागत नाही. सेकंड इज द ओनली ऑप्शन दॅट इज क्लोजर इन मीनिंग. 94. आयडेंटिफाय द इडियम दॅट मीन्स टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स. आपण जी कृती केलेली आहे त्याचे परिणाम मान्य करणे. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे रिझल्ट, परिणाम मान्य करणे. याला फ्रेज काय आहे? कट कॉर्नर्स, हा नाही होणार. कट कॉर्नर्स म्हणजे तीव्रता कमी करणे. फेस द म्युझिक, हो, जे केलंय त्याला तोंड देणे, फेस द म्युझिक. टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणजे जी काय कठीण परिस्थिती आलेली असेल तिला अत्यंत धाडसाने तोंड देणे, दॅट इज टेक द बुल बाय द हॉर्स. गो द एक्स्ट्रा माइल म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करणे. सो टू फेस द म्युझिक इज द करेक्ट आन्सर. 95. बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली युजेस द मीनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेटेड. ओव्हरस्टेटेडला सिनॉनिम कुठल्या वाक्यामध्ये? शी अंडरस्टेटेड हर अकम्प्लिशमेंट टू इम्प्रेस द इंटरव्ह्यू. अंडरस्टेटेड म्हणजे आहे त्याच्यापेक्षा कमी सांगणे. ही डाऊन प्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट. डाऊन प्लेड, अंडर, डाऊन हे शब्दच सांगतायत. दे एक्झॅजिरेटेड म्हणजे काय? एक्झॅगरेशन करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे, दॅट इज ओव्हरस्टेटेड. द साईज ऑफ द फिश दे कॉट. जो मासा त्याने पकडला होता तो त्यांनी अतिशयोक्ती करून सांगितला त्याचा आकार. द ॲथलीट अचीव्ड हिज गोल थ्रू हार्ड वर्क अँड डेडिकेशन. याचा काही संबंध नाही, इथं शब्दच नाही आहे. अचीवमेंट जी फॅक्च्युअल आहे, जी काय अचीव केलेली आहे ती अचीवमेंट. ओके, सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. बघू आता आपण पुढे. हॅड यू बीन देअर वी कुड हॅव फॉट इट आउट विथ देम. जर तू तिथे असला असतास तर आपण ते फाईट केलं असतं. आता जर तरचा आहे, हॅड सुरुवातीला आलेला आहे आणि हा आहे थर्ड कंडिशनल. कंडिशनल ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज आहे का? नाही. कंडिशन हो, कन्सेशन नाही, रिझल्ट नाही. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 97. Let Mr. Yadav preside over the conference. Which of the following is the correct passive structure? Passive voice आपल्याला शोधून काढायचं आहे. लेटने सुरुवात झालेली आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. प्रिसाइड ओव्हर ही फ्रेज आहे. टू बी प्रिसाइडेड, टू येणार नाही इथं, टू येणार नाही. बी प्रिसाइडेड ओव्हर, कारण साधी रचना आहे. एम इज आर वॉज वेअर बी बीन बीन प्लस V3 ही माझी पॅसिव्हची रचना आहे. याच्या आधी मला टू ची गरज नाही. तसं असेल तर ते ऍक्टिव्ह झालं. सो थर्ड इज द ओनली सेंटेन्स इन विच बी प्लस V3 इज युज्ड. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. पुढे मूडवरती दुसरा प्रश्न आहे बघा एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये, सबजंक्टिव्ह मूड. तो पण इट इज टाइम आय प्रेड, इट इज आणि टाइम, इट इज टाइम, इट वॉज टाइम असेल तर सबजंक्टिव्ह मूड. काइंडली एक्सक्यूज मी व्हर्ब आहे. हा इम्परेटिव्ह झाला. काइंडली जरी असलं तरी ह्याच्यातनं विनंती केलेली आहे. सो दिस इज इम्परेटिव्ह मूड. लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर, सबजंक्टिव्ह मूड. याच्यामध्ये तुम्ही इच्छा व्यक्त करता. आर यू हॅपी क्वेश्चन विचारलेला आहे, सो हा सबजंक्टिव्ह मूड नाही. A and C are in the subjunctive mood. Third. 99. He is senior than you by 2 years. Senior to आपण हे सगळे ऍडजेक्टिव्ह शिक. सिनियर, ज्युनियर, इंटिरियर, प्रायर, पोस्टेरियर हे सगळे जे ऍडजेक्टिव्ह आहेत दे आर फॉलोड बाय टू. सो दिस इज रॉंग. करेक्ट सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे.
द काफ इज ओल्डर देन दॅट, सॉरी, धिस काफ इज ओल्डर देन दॅट. काफ बद्दल बोललेलं आहे, ओल्डर. बघा, व्यक्तीसाठी असेल किंवा एकाच कुटुंबातील असेल, व्यक्तीसाठी असेल तर एल्डर वापरतो. ओल्डर आपण सामान्य जनरल साठी वापरू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर दॅन येणार. ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. ग्रेटर दॅन बरोबर आहे, पॉप्युलॅरिटी बरोबर आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य रचना बरोबर आहे. बी अँड सी आर करेक्ट. बी अँड सी, सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. अँड द लास्ट वन, धिस पिक्चर, क्वेश्चन टॅग वरती आहे. धिस पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, इजंट इट, बरोबर आहे. इट कशासाठी आलेलं आहे? पिक्चरसाठी, की जे निर्जीव आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह वाक्य आहे, निगेटिव्ह टॅग. नाव डू इट ॲज आय टेल यू. बघा, नाव साईडला ठेवून द्या, इंडिकेट करतोय टाइम. डू इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, मूळ क्रियापदाने सुरुवात झालेली आहे. त्याचा टॅग नेहमी काय असतो? विल यू असतो, ना की वोंट यू. शी निडंट वर्क सो लेट. बघा, निडंट माझं क्रियापद आहे. निडंट हे क्रियापद आहे, निगेटिव्ह आहे, मला पाहिजे पॉझिटिव्ह, सो नीड शी, बरोबर आहे. आय एम रादर लेट, वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग मला निगेटिव्ह पाहिजे. आरंट आय, ॲमंट नाही, आरंट आय असं पाहिजे होतं. सो विच वन्स आर करेक्ट? ए अँड सी, ए अँड सी, थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. तर हे होते आपले 50 प्रश्न, की नवीन पॅटर्न नुसार काढलेल्या या प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्याच प्रश्नपत्रिकेतले 50 प्रश्न फार काही अवघड नव्हते. पुन्हा एकदा निरोप घेण्यापूर्वी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की डिसेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेली जी गट क ची एमपीएससीची परीक्षा आहे त्याच्यासाठी इंग्लिश आणि मराठीची टेस्ट सिरीज आम्ही आणलेली आहे स्वयंच्या डिजिटल ॲपवरती. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर पहा आणि फायदा करून घ्या. अशा प्रकारचे 5 प्रश्नपत्रिका अगदी रिसेंट, हा जो पॅटर्न आत्ता आपण बघितला तशाच प्रकारचे आणि मागचे 2 प्रश्नपत्रिका यावर आधारित रिसेंट वरती सगळे प्रश्न फॉर्म केलेले आहेत. तिथे तुम्ही बघू शकता. एक फ्री जो आहे मॉडेल तोही तुम्हाला ॲपवरती दिसेल. तुम्ही परचेस करण्याच्या आधी फ्री संपूर्ण लेसन, मॉक लेसन तिथे बघू शकता. थँक्यू सो मच.